अध्यक्ष शासनकर्ता मराठा समाजाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठावर मान्यवर तसेच सर्व शिवभक्त, छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर पावन झालेल्या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. या मातीमध्ये सर्व मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचे स्थापन करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी तोरण बांधणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज आपण ज्यांच्यामुळे हिंदू म्हणून जगतो ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून या यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, जाणता राजा, श्रीमंत योगी श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मले निघालच बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी, कावा यासारखा बळकट क्षेत्राचा कलस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची गाठ म्हणजे शिवबा. किमया गाग म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठही नव्हता, शस्त्र साठही नव्हता. अशा वेळी सुरुवात तर शून्यातूनच झाली. नंतर महाराजांनी सैनिक गोळे केले नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळे केली. त्यांच्या हातात शस्त्र दिले आणि स्वराज्य निर्माण केले. अवघ्या 50 वर्षांचे आयुष्य महाराजांच्या वाट्याला आले. त्यातील 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घणाघणावर युद्ध करण्यात गेली. उरली 30 वर्ष. या 30 वर्षाच्या आयुष्यात या राजानं 750 वर्षांचं पारतंत्र्याचं आंधळ दूर केलं. एक प्रकारचा या मातीमध्ये सूर्य चमकला. सोपं नाही. 750 वर्षांची गुलामी, 750 वर्षांचा अत्याचार या 30 वर्षात एक माणूस करू शकतो. हे सामर्थ्य फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात होते. जगाच्या पाठीवर एकमेव राजा असा आहे ज्यानं पहिल्यांदा, अनेक राजांनी भूमीवरती राज्य केले, या राजांनी भूमीवरती राज्य केलेच, पण समुद्रावरती राज्य केले. आजही गुगलवरती सर्च मारा, द फादर ऑफ इंडियन नेव्ही. एकच नाव येते, छत्रपती शिवाजी महाराज. एकच नाव येते, छत्रपती शिवाजी महाराज. जगात अनेक शक्तीपीठ आहेत, पण त्याचबरोबर 2 प्रेरणापीठ म्हणजे रायगडावर असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि दुसरे प्रेरणापीठ म्हणजे वळू बुद्रुक जवळ तुळापूरला असणारी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. तिथे गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. शिवजयंती यासाठी साजरी करायची कारण की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज म्हणून सुरक्षित आहेत आपल्या मंदिरावरची कलश. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण आपल्या दारातली पवित्र अशी तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहतो सुहासिनींचे कुंकवाने वगैरे कपाल. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहतो हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा रंग भगवा आहे. भगवा म्हणजे काय तर रंगसंगती असे सांगतात. ब म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ असा होतो भगवा म्हणजे प्रभू श्री रामांचा, भगवा माझ्या वारकऱ्यांचा आणि भगवा माझ्या धारकऱ्यांचा, भगवा तुमचा आणि माझा आणि भगवा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. ह्या भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखे राज्य नाही. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखे राज्य नाही. पंढरपूरसारखे तीर्थ नाही, पांडुरंगासारखे दैवत नाही, ज्ञानेश्वरांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखे पंत नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही आणि दशरथासारखा बाप नाही. एवढे बघून मी माझे भाषण संपवितो. मला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.